नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीलाच राजकीय बातमी आहे. बारामतीच्या सभेमध्ये छगन भुजबळ यांनी थेट शरद पवार यांच्यावरच हल्लाबोल केलाय. आमच्याबद्दल राग असेल पण ओबीसींनी तुमचं काय घोडं मारलंय असं म्हणत भुजबळांनी सर्वपक्षीय बैठकीवरून पुन्हा एकदा वातावरण चांगलंच तापवलंय. पाहूया त्याच संदर्भातला एक रिपोर्ट. ओबीसींच्या मुद्द्यावर जे छगन भुजबळ शिवसेना सोडून शरद पवारांसोबत आले होते, त्याच भुजबळांनी आता शरद पवारांविरोधात ओबीसी कार्ड खेळलाय. मराठा ओबीसी आरक्षणासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शरद पवारांनी फोन करून विरोधकांना जाण्यास मनाई केल्याची माहिती मिळाल्याचं भुजबळ म्हणाले. त्यांच्या या दाव्यावरून आता राजकारण तापलंय. असं सांगितलं जातं की सगळे येणार होते, पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला. तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजितदादावर असेल, तुमचा राग छगन भुजबळवर असेल, पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय? का तुम्ही येत नाही? का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही? याचा प्रूफ आहे का त्यांच्याकडे? CDR काढून बघू ना कोणी कोणाला फोन केला. काय फार अवघड नाही करणार. प्रस्तावच आला नाही ना. प्रस्ताव आल्याचे अजेंडा काय कसा करणार? माझं एवढंच म्हणणं आहे की पहिले आप कशाला करत बसताय? जर या सरकारला खरंच आरक्षण द्यायचं असतं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक फोन करावा, कुणालाही त्यांना योग्य वाटत यावा आणि मीटिंग करावी. याआधी नोव्हेंबर 2023 मध्ये मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला सत्ताधाऱ्यांसह विरोधकही उपस्थित होते. मात्र त्यातून काहीही तोडगा निघाला नाही. उलट बैठकीतच फडणवीसांना बोलू दिलं नाही या भुजबळांच्या आरोपांनी खळबळ माजली होती. सर्व पक्षीय सभा झाली, ज्याच्यामध्ये पवार साहेब होते, सर्व पक्षाचे, काँग्रेस सगळ्या पक्षाचे नेते होते. तिथं मी बोललो की हे पोलीस हतबल का झाले, त्या दिवशी काय झालं हे सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे. दुर्दैवाने जे आहे त्यावेळेला ताबडतोब जे काय फडणवीस ते न बोलले नाहीत किंवा बोलू दिला नाही. पवार साहेब पण स्वतः बोलले नाहीत आणि एकदम तो ठराव जो आहे वाचून मीटिंग संपवण्यात आली. मी जितेंद्र वाडांना सुद्धा बोललो, त्यांना सुद्धा कायद्याच्या काही कॉपीज दिल्या आणि त्यांना सांगितलं की काही करा आणि शरद पवार साहेबांना सुद्धा बोलवून घ्या. परंतु असं सांगितलं जातं की सगळे येणार होते, पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला. भुजबळ साहेब बिना आधाराने आणि खोटंच बोलतात. पवार साहेबांना घेऊन यायचा काही संबंधच नाही. मी कसा घेऊन येणार पवार साहेबांना? आणि ते मला कोणत्या अधिकारात सांगू शकतात? म्हणजे काहीतरी वेळ मारून न्यायचा. एक उपमुख्यमंत्री नागपूरकर गपचूपमध्ये बैठका घेतात ओबीसी समाजाच्या. मुख्यमंत्री मराठा समाजाच्यासाठी गुलाल उधळायला लावतात, खोटं बोलून फसवणूक करतात मराठा समाजाची. त्यांनी जे काही आश्वासन दिले होते आंदोलन स्थगितीसाठी, उपोषण स्थगितीसाठी, त्यावेळेस यांना विरोधकाची आठवण आली नाही. नेमका भुजबळांचं जर आपण हे तपासलं तर ते कोणाबरोबर आहे आणि जे स्टेटमेंट करतायत ते कुणाच्या इशाऱ्यावर करतायत. एकदा त्यांचा म्हणजे नार्को टेस्टच करावी, मी तर असं म्हणेन. ते इशाऱ्यावर कोणाच्या बोलत आहेत हे स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भुजबळ ओबीसी एल्गार सभेतून जरांगेंना उत्तर देत होते. त्यावेळी त्यांनी सत्तेत असूनही मुख्यमंत्री शिंदेंना नाव न घेता लक्ष केलं होतं. यावेळी विधानसभा तोंडावर आहे आणि भुजबळांनी ओबीसींच्या मुद्द्यावरून बारामतीतच शरद पवारांवर हल्लाबोल केल्यानं आरोप प्रत्यारोप रंगतायत. तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजितदादावर असेल, तुमचा राग छगन भुजबळवर असेल, पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय? का तुम्ही येत नाही? का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही? हे प्लॅनिंगनं काम म्हणजे भुजबळ साहेब रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी विरोध करतायत. ओबीसीच्या बाबतीत समर्थन करताना सांगतायत की मराठा समाजाच्या लोकांच्याकडे तुम्ही केस कापायला जाऊ नका, दाढी करायला त्यांची दाढी करू नका, त्यांचे केस कापू नका. म्हणजे दोन समाजामध्ये
तेढ निर्माण करण्याचं संविधानिक पदावर बसलेला माणूस कसा करू शकतो? परंतु विरोधी पक्षाचे जे सगळे नेते आहेत त्यांनी सुद्धा येणं क्रमप्राप्त. मी स्वतः वडेट्टीवारांना सांगितलं बा तुम्ही पण या, कायदा काय म्हणतो हे त्यांना जे आहे वेगवेगळ्या ॲडव्होकेट जनरलने जे काही सांगितलं त्या कॉपीज त्यांना दिल्या. मी जितेंद्र आव्हाडांना सुद्धा बोललो, त्यांना सुद्धा कायद्याच्या काही कॉपीज दिल्या आणि त्यांना सांगितलं की काही करा आणि शरद पवार साहेबांना सुद्धा बोलवून घ्या. भुजबळ साहेबांसारख्या प्रगल्भ विचारांच्या नेत्याने हे इतकं बालिश स्टेटमेंट करावं की 5 वाजता बारामतीहून फोन आला. त्या दिवशी साहेब कुठे होते हे तर माहिती आहे का तुम्हाला? हिंदू मुसलमान कमी पडले की काय, पण तुम्ही जातीत घुसलत भांडणं लावायला. म्हणजे आपल्या मताचं राजकारण सुधारवण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र जाळायला पण मागे पुढे पडता. आणि कोण किती ओबीसींच्या बाजूने आहे, कोणी बजेटमध्ये कोणाचे पैसे कुठे फिरवले याचा इतिहास काढा. आम्हाला बोलायला लावू नका. बनमुट्टी लाग की खुल गई तो खाक की. व्हीपी सिंगाने जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली म्हणून आम्ही आतापर्यंत पवार साहेबांचा जय जयकार केला, त्यांचे आभार सुद्धा मानले. परंतु ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं. त्यावेळेला मंडळ विरुद्ध कमंडल असा संघर्ष झाला. त्यावेळेला भुजबळ साहेबांनी पवार साहेबांसोबत येण्याची भूमिका काय घेतली तर कमंडल यात्रा काढून भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष हे ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करतायत आणि मंडळ आयोगाची अंमलबजावणी देशात सगळ्यात अगोदर जर कुणी केली असेल तर ती शरद पवार साहेबांनी करून ओबीसीला आरक्षण दिलं. आता ही भूमिका घेऊन शरद पवार साहेबांसोबत येणारे भुजबळ साहेब, ह्या भुजबळ साहेबांना आता ईडीच्या चौकशा लागल्या, 2.5 वर्ष जेलमध्ये गेले, परत जेलमध्ये जायला लागल. म्हणून आता काहीतरी भारतीय जनता पार्टीला खुश करायचं म्हणून त्या ठिकाणी पवार साहेबाच्या विरोधात ते बोलतायत असं मला वाटतं. कारण एक माणूस 2 भूमिका घेऊ शकत नाही. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.